हो ना ना अजी जोडी करा राम कंठी अजी जोडी करा राम
विजयाचा किरणा जय घोडा
ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेनी चुकी फेरा गर्भवास, नाशिवंता की प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तेची फळ, नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावी, नाशिवंता की प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तेची फळ. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी, नाशिवंता की प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तेची फळ. पांडुरंगा करू गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बो फलचारु भक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारणीं भयदाढ्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. ऐसे जोडे करा रामकंठी धरा, चिन्ही चुके फेरा गर्भवास, नाशिवंता की प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तेची फळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी मी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबराय आपण जन्माला आल्यानंतर हा गर्भवासाचा फेरा चुकवण्यासाठी आपण काय करावं याचं मार्गदर्शन आपल्याला करतायत. आज या ठिकाणी ही जी होणारी सेवा आहे ती नैमित्तिक सेवा आहे. आजच्या कार्यक्रमाविषयी थोडा परिहार जर द्यायचा झालाच तर वारकरी संप्रदायाचं भूषण पश्चिम पट्ट्यातील आंबेगाव तालुक्यातील या फुलवडे गावातील हरिभक्ती परायण रामचंद्र बाबा
लोहकरे त्यांच्या पत्नी आमच्या आजी राधाई रामचंद्र लोहकरे यांच्या 5.5 महिन्याच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. हिंदू धर्मामध्ये पुत्राचं जे उचित कर्म सांगितलेलं आहे, आपले माता जर पिता गेल्यानंतर त्या पुत्रांना आपल्या आई वडिलांचं श्राद्ध घालावं. अगदी विश्वमाऊली 18व्या अध्यायामध्ये तसा उल्लेख करतात. आणि सोमसूर्यादी ग्रहणी येऊन करती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपले माता जर पिता गेल्यानंतर त्या पुत्रांना आपल्या आई वडिलांचं श्राद्ध घालावं. या कुटुंबियांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा श्राद्धाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, गायनाचारी असतील, मृदंगाचारी असतील, आज या ठिकाणी वैष्णवांची मांदियाळीच उपस्थित झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर पश्चिम पट्ट्यातील बरीच महाराज मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आणि मग या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पश्चिम पट्ट्यातील हरिभक्तीपरायण भरत महाराज अनंत सर असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण शांताराम महाराज तिटकरे असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण राजू महाराज भरमळ असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून भरमळ महाराज आहेत. पंचक्रोशीतील ज्ञात अज्ञात बरीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये विशेषतः आमच्यावर पितृतुल्य प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्तीपरायण नारायण महाराज चव्हाण हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. बाबांची उपस्थिती लाभत नाही, परंतु फुलवडे गावावर बाबांचं बऱ्यापैकी प्रेम आहे. फुलवडे गावाशी असलेला स्नेहसंबंध आणि त्या निमित्ताने बाबा या ठिकाणी आपले कार्यक्रमाचे वेळ बाजूला ठेवून आमच्या या विनंतीला मान देऊन बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे जुन्नर तालुक्याचे भूषण हरिभक्तीपरायण वैभव महाराज गाडेकर असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज धोडकर असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण दत्ता महाराज भागवत असतील, ही गायनाचार्य मंडळी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या सुमधुर बोटामधून जो नादध्वनी निघतो आणि त्या नादध्वनीच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य करतायत, असे हातामध्ये गोडवा असणारे माझे जीवलग मित्र राहुलजी महाराज एरंडे असतील, हरिभक्तीपरायण संतवीर रामदास बाबांचे नातू हरिभक्तीपरायण हर्षल महाराज मनसुख हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, प्रवचनकार, कीर्तनकार, संत महंत जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज शेटे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या चिरंजीवासहित या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते उपस्थित आहेत. आजचं निमित्त 5.5 महिन्याचं आहे आणि मग 5.5 महिन्याच्या निमित्तानं तुम्ही मंडळी म्हटले असते, आता या ठिकाणी आमच्या बाबांनी सुंदर असं जेवण बनवलेलं होतं, आम्ही आलो असतो, जेवलो असतो, निघून गेलो असतो, तुमची बडबड काय कामाची. परंतु शास्त्र असं सांगतं की आपण कुठलाही विधी करत असताना तो विधी आपला आरंभाला प्रथमतः जर आपण भगवंताचं चिंतन केलं तर तो विधी सिद्धीला जात असतो. म्हणून आरंभाला प्रथमतः आपण भगवंताचं चिंतन करायचं असतं. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. महाराज सांगतात, आरंभी आदरे आवडे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आज या ठिकाणी 5.5 महिन्याचं निमित्त आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ज्या वेळेला जीव जातो त्यावेळेला प्रथमतः आपण 10व्याचा विधी करतो आणि 10व्याचा विधी केल्यानंतर काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विधी सांगितलेले आहेत. कशा प्रकारचे विधी सांगितलेले आहेत? एकदा की 10वा झाला का त्यानंतर आपण 13वा करतो. बरं, 13वा कुणाचा होतो? जो गृहस्थी असतो ना त्याचा 13वा होतो. ब्रह्मचारी जर असेल तर त्याचा 14वा करावा लागतो. वानप्रस्थ जर असेल तर त्याचा 15वा करावा लागतो आणि संन्यासी जर असेल तर त्याचा 16वा करावा लागतो. त्याला सोडशी म्हणतात. मग 13वा एकदा की झाला मग आपल्या हिंदू धर्मामध्ये महिन्याचे श्राद्ध घालायचं असतं. 1 महिना, 2 महिना, 3 महिना. आज या ठिकाणी या कुटुंबियांच्या माध्यमातून वर्ष श्राद्धाच्या अर्ध्यावर सेवा आलेली आहे. बहुतांशी बरीच लोक काय करतात बरं का, 5.5 महिन्यापर्यंत महिन्याचे श्राद्ध घालतात आणि 5.5 महिने झालेले झाले का महिन्याचे श्राद्ध घालायचं सोडून देतात. परंतु अशी चुकी करायची नाही. जोपर्यंत वर्ष होत नाही तोपर्यंत महिन्याचे श्राद्ध हे घालायचं असतं. या कुटुंबियांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या मातेच्या बाबतीत बोलत असताना, राधाई आपले जीवन जगत असताना महाराजांना अगदी कशा प्रकारची साथ दिली आहे तुम्हाला खरंच सांगतो.
बऱ्याच वेळेला एखाद्या कीर्तनाला गेल्यानंतर प्रवचनाला गेल्यानंतर त्या कुटुंबाविषयी माहिती नसते आणि ओढून काढून काहीतरी सांगावं लागतं. परंतु आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, ज्या ज्या वेळेला भीमाशंकर सारख्या ठिकाणी सप्ताह व्हायचा, आमच्या औदुंबरेश्वराचा सप्ताह व्हायचा आणि त्या सप्ताहामध्ये सर्व महाराज मंडळीची जेवणा खावण्याची व्यवस्था या मातेत होती. बरं, आपलं जीवन जगत असताना अगदी चांगल्या प्रकारे आपल्या पतीला परमार्थिक साथ दिलेली आहे. परमार्थ करत असताना बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतो, आम्ही पण महाराज आहे. जर पोषक पत्नी असेल तर महाराजाला सुद्धा चांगल्या प्रकारचा परमार्थ करता येतो आणि पत्नीचा अवदासा असेल तर महाराज जरी असेल तरी परमार्थ चांगला जमत. लई लई प्रतिबंध उभे राहतात महाराज. परंतु या ठिकाणी आमच्या या माऊलीने बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून परमार्थ केलेला आहे. बोर्डावर आपण पाहतोय, हरिभक्ती परायण, वैकुंठवासी हरिभक्ती परायण सौ राधाबाई रामचंद्र. कुणालाही लागत नाही, हरिभक्ती परायण. हे काय विशेष आहे आणि ते कुणालाही लागत नाही. या माऊलीने आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. आपलं जीवन जगत असताना एरवी आपल्या कुटुंबाचं माणूस व्यवस्थापन करतो महाराज, परंतु दुसऱ्याच्या कुटुंबाचं दुसऱ्या ठिकाणी समजा काही सहकार्य करायचं असेल तर बहुतांशी जरी एखादा पती देणारा असेल, एखादा पती सहकार्य करणारा असेल, परंतु ती माऊली सहकार्य करणारी नसेल ना, त्याच्या मनात आलेला विषय सुद्धा हाणून पाडते ती काय काय. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ज्या वेळेला आपण श्रीराम गुरुकुल उभं केलं, ते श्रीराम गुरुकुल उभं करत असताना हरिभक्ती परायण रामचंद्र बाबा यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ज्या वेळेला श्रीराम गुरुकुल उभं करत होतो त्यावेळेला पवार सर असतील, आमचे लोकरे बाबा असतील, या ठिकाणी विजूदादा लोकरे आहेत, या वरच्या पट्ट्यातील बऱ्याच मंडळींनी खूप असं सहकार्य केलं आणि त्या सहकार्याच्या जोरावर 10 वर्ष आता पूर्ण झाली. 30 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली. शंकराम बाबा साक्षीदार आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये वरच्या पट्ट्यातून त्यांनी बऱ्यापैकी विद्यार्थी या ठिकाणी संस्थेमध्ये पाठवले, परंतु त्या काळामध्ये सुद्धा मला खरंच सांगतो, हरिभक्ती परायण रामचंद्र बाबा यांनी पहिली देणगी दिली आणि देणगी देत असताना ती साधी सुधी दिली नाही. 1 लाख रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी हरिभक्ती परायण रामचंद्र बाबा यांनी त्या कार्यासाठी दिलेला आहे. मग तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बाबांच्या मनामध्ये आलं समजा लाख रुपये द्यायचे, परंतु जर ती माऊली तशी नसती तर बाबांना बऱ्याच वेळेला मनामध्ये येतो, धर्म तयासीच रे गडे, ज्याचे स्वाधीन भाज, ज्याचे स्वाधीन भाज, ज्याचे स्वाधीन भाज. हे धर्म तयासीच रे गडे, ज्याचे स्वाधीन भाज, ज्याचे स्वाधीन भाज, ज्याचे स्वाधीन भाज. धर्म तयासीच घडे, ज्याची स्वाधीन भाज. भाज म्हणजे पत्नी. पत्नी जर आपल्याला सहकार्य करणारी असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचा परमार्थ करता येतो. या ठिकाणी या माऊलीने, या मातेने जो परमार्थ केलेला आहे ना, तो परमार्थ बाबाच्या पावलावर पाऊल देऊन केलेला आहे. महाराज, काकडा असेल, हरिपाठ असेल, जागर असेल, रात्रीच्या जागरवाल्याला चहा करून द्यायचा, काकड्यावाल्याला चहा करून द्यायचा. महाराज आल्यानंतर त्या महाराजांची बोलवणूक, जेवण खावण नाश्ता, या सगळ्या गोष्टी वरच्या पट्ट्यामध्ये ज्या ज्या वेळेला कार्यक्रम व्हायचे ना, महाराज आमचे नारायण बाबा सांगतील, या ठिकाणी सर आहेत, सर सुद्धा सांगतील, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे त्या ठिकाणी ही माऊली विशेषतः उपस्थित असायचीच. आणि या माऊलीच्या हातून खूप कीर्तनकारांच्या पोटाची तृप्ती झालेली आहे. त्यांना चांगल्या प्रकारचं अन्न तिने खाऊ घातलेलं आहे. आणि या मातेच्या 5.5 महिन्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जो निवडलेला अभंग आहे तो असा आहे. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नासिवंता ते प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. या ठिकाणी आपण जन्माला आल्यानंतर आपण काय जोडलं पाहिजे या दृष्टिकोनातून थोडाफार आपण विचार करणार आहोत. नवे हा गर्भवासाचा फेरा चुकवण्यासाठी आपण कशा प्रकारची वाटचाल ठेवली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण थोडाफार विचार करणार आहोत. या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय बोलतायत, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय जोडायचंय. बऱ्याच वेळेला साधू संत मंडळी वैकुंठातून या ठिकाणी येतात, परंतु कशासाठी येतात. केवळ हे जे आडमार्गाने चाललेले आहेत ना, त्यांना वाटेला लावण्यासाठी, सन्मार्गाला लावण्यासाठी वैकुंठातून या ठिकाणी येतात. गावाची आलयाची कारणा,
आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या झाडू संताचे मार्ग. या ठिकाणी साधू संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाच्या द्वारा हे जे जड जीव आहेत त्यांना त्या सन्मार्गाला आणण्यासाठी या ठिकाणी साधू संत मंडळी येतात. एक सांगू का, आपल्या सगळ्यांचा प्रवास चाललेला आहे, परंतु प्रवास चाललेला असताना काही वाटा इतक्या सूक्ष्म आहेत की त्या वाटेने आपल्याला जाता येत नाही. काही वाटा इतक्या दुष्कर आहेत की त्या वाटेने आपल्याला प्रवास सुद्धा करता येत नाही. परंतु श्री तुकोबारांनी या वाटा मोडून काढल्या. सूक्ष्म असलेल्या दुष्कर वाटा श्री तुकोबारांनी मोडून काढलेली आहे. प्रवास करत असताना काय, थोडा आवाज कमी ठेवा, की काय होतं, शेती नाही मारली पाहिजे. आपण प्रवास करतो, परंतु प्रवास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट शांताराम बाबा आपल्याला भरवशाची वाट मिळाली पाहिजे. प्रवास करत असताना जर भरवशाची वाट नसेल, समजा आम्ही गिरवलीवरून निघालोय, धरणापासून निघालोय आणि धरणापासून निघाल्यानंतर समजा बोर्ड लावलेला आहे, तिथे बोर्डापासून वळायला पाहिजे ना. गाडी जर बरं आव का गेली तर फुलावर भेटणार आहे का इकडे, लोक भेटणार आहे का, भेटू शकत नाही. मग काय, बऱ्याच वेळेला प्रवास करत असताना आपल्याला भरवशाची वाट कळली पाहिजे आणि ती भरवशाची वाट दाखवण्यासाठी साधू संत वैकुंठातून या ठिकाणी येतात. महाराज म्हणतात तुम्ही दुसऱ्या वाटेने जाऊच नका. भरवसेने भेटे म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग. भरवसेची वाट आपल्याला भेटली पाहिजे. काय आपण जीवनामध्ये काय जोडतोय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अनेक वाटा सांगितल्या, परंतु मिळवायला सुद्धा सांगतायत ना. नाना साधनांच्या गेल्या परित्या नपवती हो याच्या दारवंता जाणो जाता निघाले आडभाटा योगाचे सिद्धे रोधेता ते माता हो धन्य धन्य ही आनंदाची सापडली मी. कितीतरी साधनं सांगितलेली आहेत, परंतु त्या साधनांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा नाहीये. काही मंडळी म्हणतील योग मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत जातो. अहो काही हरकत नाही, त्या मार्गाने आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं, परंतु त्या प्रकारचा अधिकारी असेल तर. आणि तसं जर नसतं तर माझी माऊली हरिपाठामध्ये कशाला म्हटली असती, योग याग विद्धी सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग मार्गाने आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं, परंतु तो सर्वांसाठी मार्ग नाहीये. हा, कीर्तनाला बसल्यानंतर समजा एखाद्याला हात देऊन उठावा लागत असेल राजू महाराज, आणि त्याने म्हणावं योगाच्या माध्यमातून मला भगवंतापर्यंत शक्य आहे त्याचे. अहो योग मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी त्या प्रकारचा अधिकारी पाहिजे. एखादा म्हणेल ज्ञान मार्गाने मी भगवंतापर्यंत जाईल. अहो ज्ञान मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आपल्या अंतःकरणाची तशी अवस्था व्हावी लागते. आपलं अंतःकरण तेवढं शुद्ध सात्विक निर्मळ बनावं लागतं. त्याच वेळेला आपल्याला ज्ञान काय कसं व्हायला तयार आहे का? ज्ञान काय सहज असं तसं होतं का? आपलं अंतःकरण जे बरबटलेलं अंतःकरण असतं ना, त्याला शुद्ध सात्विक निर्मळ बनवण्यासाठी शास्त्र सांगतं, हा पॉलिश करायचं, चांगलं पाहिजे त्याला.
हे धुण्यासाठी काय करायचे 4 मार्ग सांगितले. काय करा तुम्ही, तीर्थयात्रा करा, जप तप करा, अनुष्ठान करा, उपवास करा. या 4 गोष्टी ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला आपल्या अंतःकरणाची शुद्धी होते. तीर्थयात्रेला आपण जायचं असतं. कसं जायचं तीर्थयात्रेला? तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगेचे वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपण त्या नामघोषामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव निर्माण होतात आणि जे मलिन झालेलं अंतःकरण असतं ना ते शुद्ध, सात्विक, पवित्र, निर्मळ बनतं. म्हणून आपण तीर्थयात्रा कराव्या, जपतप करावं, आपण अनुष्ठान करावं, उपवास करावे. या 4 गोष्टी ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्या जवळ विवेक, वैराग्य, समाधी षटक, मोक्षत्व या गोष्टी येतात आणि तदनंतर आपण श्रवणाचे अधिकारी बनतो. प्रामाणिकपणे सांगा, मला बऱ्याच वेळेला आपण श्रवणाला बसतो. सर्वजण ऐकणारे सांगा, आपण श्रवण करत असताना कीर्तन ऐकतो, अभंग ऐकतो, नवे नवे प्रवचनाला बसल्यानंतर तो श्लोक ऐकतो, ओवी ऐकतो. प्रामाणिकपणे सांगा, घरी गेल्यानंतर समजा एखाद्याने विचारलं कुठला अभंग घेतला होता कीर्तनाला, सांगता येतो का? एवढंच मला सांगा. मग ज्या अर्थी आपण कीर्तन ऐकलंय तुम्ही म्हणताय अभंग सांगता येत नाही, म्हणायचं अजून आपल्या अंतःकरणाची शुद्धी झालीच नाही, अजून आपल्याजवळ विवेक आलाच नाही, अजून आपल्याजवळ वैराग्य आलंच नाही, अजून आपल्याजवळ समाधी षटक, शम, दम, उपरम, तितिक्षा या गोष्टी आल्याच नाही. बऱ्याच वेळेला काय होतं खरं सांगू का तुम्हाला, या ठिकाणी आम्ही अधिकारी नसलेली मंडळी तुम्हाला सांगायला येतो. कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना ज्या वेळेला आम्ही किती जरी सांगितलं तर अगदी बोंबलून सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी ते तुमच्या गळी उतरत नाही. सगळ्यात महत्वाची कीड आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, इथे कीर्तनाला आलं ना, नंतर कीर्तन झाल्यानंतर असं वाटतं भरत महाराजांनी फोन केला पाहिजे, महाराज म्हटले पाहिजे खरंच महाराज तुम्ही सेवालय चांगली केली बरं का, असं मनामध्ये वाटतं. तो खरंच सांगतो शांताराम बाबा, या गादीवर उभं राहिलं ना कीर्तन करायला असं वाटतं आपलं कीर्तन कसं काय झालं असेल, हे मनामधून कुठेतरी खरंच सांगतो. लोकांना कधी विचारू नये आपलं कीर्तन कसं झालं. तुम्हाला खरंच सांगतो, कीर्तन झाल्यानंतर ज्या वेळेला समजा आता दिवस आहे, समजा रात्रीच्या वेळेला 7 ते 9 कीर्तन असेल, कीर्तन संपलं लोकांच्या मागे चालायचं विजय दादा, लोक अशी चालली ना मग बोलते हे भुताडकडून आणलं होतं रे, किती वेळ घालवला, अभंगावाचा आला नाही, शेवटचं चरण पहिलं चरण सुद्धा सोडता आलं नाही, सगळे चरण अशी सरळ सरळ म्हणून दाखवली. आई सांगत बसला, बापच सांगत बसला, नको ते पवाडीच गात बसला. या ठिकाणी आपण कीर्तन ऐकल्यानंतर लोकांना कधी विचारायचं नाही, कीर्तन संपलं ना मग लोकांना चालायचं. एक दिवस असंच माझं कीर्तन होतं, कीर्तन संपल्यानंतर मी म्हटलं आता कुणाला विचारायचं नाही बाबा, लोकांच्या मागे चालायचं. आणि आपला फेटा बगलीमध्ये मारला, लोकांच्या मागे चालू लागलो. 2 जण बोलू लागले, रवी महाराज काय काय महाराजांचं कीर्तन झालं. लगेच माझी छाती आली ना बरं, म्हटलं आपलं कीर्तन 1 नंबर झालंय. दोघांची चर्चा चालली आहे, 2 जण बोलत चालले, काय 1 नंबर कीर्तन झालं, 1 नंबर कीर्तन झाले म्हटल्यानंतर माझी छाती अशी भरून आली. दोघांची चर्चा थोडा वेळ मी ऐकली आणि ऐकल्यानंतर असा मागून हात लावला. हात लावल्यानंतर बाबा मी म्हटलं मगाचपासून मी तुमच्या मागे चाललोय, तुम्ही म्हणताय तुमचं कीर्तन खूप चांगलं झालं, कीर्तन खूप चांगलं झालं, मग मला एवढंच सांगा, माझं कीर्तन तुम्ही ऐकलं, त्या कीर्तनामधलं तुम्हाला काय आवडलं एवढं सांगा. मगाचपासून मी तुमच्या मागे चाललोय, तुम्ही दोघे पण म्हणतायत कीर्तन खूप छान झालं, कीर्तन खूप सुंदर झालं. तुम्हाला खरंच सांगतो, दोघांनी बी एक सुरात उत्तर दिलं. ते म्हटले महाराज शेवटी तुम्ही बोलले ना एवढं बोलून माझं कीर्तन थांबवतो, हेच आम्हाला लय आवडलं. श्रवण करतो आपण, तुम्हाला खरंच सांगतो, श्रवण केल्यानंतर आपण मनन करावं, आपल्या मनामध्ये ठेवावं, पुन्हा ध्यान करावं आणि ब्रह्मज्ञानाच्या सर्वात जवळचं साधन तत्वम पदार्थ शोधनम या साधनाच्या द्वारा फक्त आपण ज्ञानाच्या वाटेला लागलो, कुठल्याही प्रकारे ज्ञान झालेलं नाही. मग सांगा हा मार्ग सोपा आहे का अवघड आहे? हा मार्ग सुद्धा अवघड आहे, योग मार्ग सुद्धा अवघड आहे, ज्ञान मार्ग सुद्धा अवघड आहे. एखादा म्हणे मी कर्म मार्गाने भगवंतापर्यंत जाईल, अहो कर्म करत असताना जर ती कर्म याचा सांग पार पडली नाही तर त्या कर्त्याला पतनाला आपल्याकडून जर ती कर्म यथा सांग पार पडली नाही तर काय प्रकार होतो तुम्हाला खरं सांगतो. आज श्राद्धाचा विधी आहे, श्राद्धाचा विधी करत असताना ही कर्मधर्माची गोष्ट आपण सांगितली पाहिजे. बहुतांशी काय होतं आपल्याकडे काही काही वेळेला इतका गोंधळ होतो,
आपण जीव ज्या वेळेला जातो त्यावेळेला दाहवा घालतो, प्रथमतः दाहवा. मला खरंच सांगा प्रामाणिकपणे शांताराम बाबा, दाहवा हा 10व्याच्याच दिवशी सगळेजण घालतात का? परत बाबा रोज आपण पळतोय, रोज सकाळी जातोय. अहो 5व्या दिवशी दशक्रिया, दुसऱ्या दिवशी दशक्रिया, दुसऱ्या दिवशी सुद्धा लोक दशक्रिया करावी लागली. तुमचा दुसरा होईल तो 10वा होईल का? नाही. 5वा होईल, 10वा होईल का? काल काय होती? एकादशी. आज काय आहे? द्वादशी. समजा एकादशी हा त्रयोदशीच्या दिवशी म्हणतो मला एकादशीला उपवास करून टाकायचा आहे, होईल का लाभ? परंतु परिस्थिती अशी आहे, आपण काय करतोय हे विधी करत असताना म्हणतोय अरे त्याच्या पोराचं जमलंय आणि गण लागणार आहे, घ्यावले उरकून, आणि त्याची वास्तुशांती आहे, घ्यावले उरकून. तुम्हाला खरं सांगतो आपण हा गोंधळ घालतो आणि मग हे कर्म धर्म विधी जर यथासांग पार पडले नाही, वेळेत पार पडले नाही तर काय दुष्परिणाम होतो? त्याचा दुष्परिणाम असा आहे, कर्म करत असताना जर चुकीची कर्म घडली तर त्या कर्त्याला पतनाला जावं लागतं. अगदी गीतेमध्ये तसं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे ना, पतंती पितो हेशाम लुप्त पिंडो संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलश्च पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडो क्रिया. या क्रिया आपण केल्या पाहिजे आणि जशा सांगितल्यात ना तशा केल्या पाहिजे, परंतु आपण तशा करण्याचा प्रयत्न करत नाही. बहुतांशी आपण पाहतो मग काय होतं पुढं असा प्रकार होतो, पितृदोषाला बळी पडावा लागतो. बऱ्याच वेळेला म्हणतो अरे संपत्ती इतकी आहे, संपत्ती अगदी कुठल्या बँकेमध्ये किती आहे एवढं सुद्धा मला सांगता येत नाही, एवढी संपत्ती आहे, परंतु सुखच भेटत नाही, म्हणायचं पितृदोष आहे. बरं संपत्ती सुद्धा आहे परंतु संपत्ती असून संतती नाहीये, 100% म्हणायचं काहीतरी पितृदोष आहे. संतती सुद्धा झाली परंतु संतती झाल्यानंतर ती लुळी, पांगळी, आंधळी, बहिणी अशी जर झाली म्हणायचं 100% आपल्याला पितृदोष आहे. कर्म धर्म हे जर व्यवस्थित पार पडले नाही तर कर्म कुणाला चुकले? देवाला, आपल्या जीवाला चुकले का कर्म? आधीच बोलू का देवाला चुकले का? आणि वाढ बोलत होता देवाच्या बापाला तरी चुकलं का? कर्मे दशरथ वियोगे मेरा कर्मे श्रीराम वनवासा देवा कर्मे रावण स्वयंभावा योग भगला सिंहावे कर्मे दशरथ वियोगे मेरा कर्मे श्रीराम वनवासा देवा कर्मे रावण स्वयंभावा योग भगला कर्म करत असताना कर्म कुणाला चुकलं नाही. चुकीची कर्म केली ना ती आपल्याला भोगून संपवण्यासाठी आपल्याला येत असतात. आपल्या जीवनामध्ये जे भोग आपल्याला भोगायला येतात ते आपल्या संचिता खेरीज येत नाही. भोगतो न घडी संचिता वाचोनी करावे ते मन, संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनामध्ये जे भोग आपल्याला भोगायला येतात ते संचिता खेरीज येत नाही. म्हणून कर्म करत असताना जर चुकीची कर्म घडली तर ती आपल्याला भोगून संपावी लागतात. म्हणून या मार्गाने बहुतांशी आपल्याला देवापर्यंत जाणं अवघड आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. उन्हाळ्याचे दिवस आहे सध्या. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरीच लोक प्रवास करत असताना बऱ्याच जणांना सावली भेटावी आणि पाणी प्यायला, पाणी प्रत्येकाला वाटलं उन्हामध्ये पाणी प्यायला भेटावं आणि सावली भेटावी. परंतु प्रवास करत असताना एक मनुष्य असा रस्त्याने चालला होता. रस्त्याने जात असताना काय झालं, त्याचा प्रवास चालू होता, त्याला अचानक एक आंबराई दिसली. बरं पिवळे धमुक झालेले आंबे, ज्या वेळेला डोळ्याने त्याने आंबे पाहिले मनामध्ये लालसा उत्पन्न झाली. अरे खूप पिवळे धमुक आंबे झाले. मनामध्ये लालसा उत्पन्न झाली खरी, परंतु डोळ्याने आंबे पाहिल्यानंतर पायाने त्या झाडापर्यंत तो मनुष्य चालत गेला. एवढंच नाही, झाडावर चढला. झाडावर चढून आपल्या हाताने आंबे तोडले. हाताने आंबे तोडल्यानंतर आपल्या मुखाने प्राशन करू लागला. म्हटला वा काय सुंदर केशरचा आंबा आहे. पारखी होता महाराज. तुमच्या परिसरामध्ये खूप आंबे असतात. येणार झालं, दात खेळवाडी झाली. खरोखर 100 झाडं, 50 झाडं, 200 झाडं, 250 झाडं, तुम्हाला चांगलं त्यातलं माहिती. चव्हाण बाबा तुमच्याकडे पण आंबे, पण आम्हाला काय देती नाही तुम्ही. आंबे, केशरचा आंबा त्याने खाल्ला आणि आंबा खाल्ल्यानंतर तो म्हटला वा काय सुंदर केशरचा आंबा आहे. तुम्हाला खरंच सांगतो, आंबा खात होता, पोटामध्ये साठवून ठेवत होता. परंतु काय झालं, आंबे चोरून खात असताना ते आंबराईचा मालक आला ना तिथे. माझ्या बागेमध्ये येऊन कोणतरी आंबे चोरून खातोय म्हणून तो हातामध्ये काठीच घेऊन आला. अरे माझ्या बागेमध्ये येऊन आंबे चोरून खातोय का? आंबे चोरणारा जो मस्तपैकी त्याचं खाणं चाललं होतं आंब्याचं,
जाऊन जो आंबे चारणार होता ना, जाऊन त्याच्या पाठीमध्ये एवढ्या जोरात जगल का तू? जाऊन पाठीमध्ये मार दिला. तुम्ही सर्वांनी उदाहरण ऐकलं, मला सांगा आंबे पाहिले कोणी? हा वा छान, आंबे पाहिले डोळ्यांनी. आता मला सांगा, आंबे डोळ्यांनी पाहिले, परंतु त्या झाडापर्यंत त्याला नेलं कोणी? पाहिलं डोळ्यांनी पहा, आंबे पाहिले डोळ्यांनी, नेलं कोणी? पायाने. पाहिलं डोळ्यांनी, नेलं पायाने, आंबा तोडला कोणी? आता तुम्ही एकदम प्रवचनकार होण्याच्या जवळ आलेले आहात. आंबा पाहिला डोळ्यांनी, नेलं पायाने, आंबा तोडला हाताने, आंबा खाला कोणी? तोंडाने. आंबा ठेवला कुठं? पोटात. आणि मार कोणी खाला? काय संबंध? आंबा पाहिला डोळ्यांनी, नेलं पायाने, तोडला हाताने, खाला मुखाने, ठेवला पोटामध्ये, मार खात्या पाठन. परंतु ऐका, पाठीने जरी मार खाल्ला असेल, परंतु ज्या वेळेला मार दिला त्यावेळेला असह्य वेदना झाल्या. त्या वेदना झाल्यानंतर अश्रू कुठे आले एवढं सांगा? कुठे आले? डोळ्यांना. मग ज्या डोळ्यांनी आंबा पाहिला त्याच डोळ्यांना रडावं लागतं. म्हणून कर्म करत असताना ज्या जीवाने कर्म केले ना, त्याला ती भोगून संपावी लागतात. आणि मग चुकीची कर्म जर केली तर या मार्गाच्या द्वारा भगवंतापर्यंत जाता येत नाही. मग आपण जन्माला आलेलो आहोत. मग जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये हा गर्भवासाचा फेरा आपल्याला चुकवायचा आहे. तो फेरा चुकवण्यासाठी महाराज म्हणताय, तुम्ही दुसऱ्या मार्गाचा विचार करू नका. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भगवत नामचिंतन काय या येरझारीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने विचार केला पाहिजे. प्रत्येक जण या पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे कृतुत्तारे कृपा कहिरे पाहे मुरारे भजी गोविंदम भजी गोविंदम भजी गोविंदम मूढमते. या ठिकाणी पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं, ह्या सगळा फेरा संपवण्यासाठी तुम्हाला खरं सांगतो, एक पट्ट्या ह्या येरझारीला शिनला होता. आणि या येरझारीला शिनल्यामुळे त्याने काय केलं? आईच्या पोटात आहे खरा, परंतु बाहेरच यायला तयार नाही. हो, बाहेरच यायला तयार नाही. किती दिवस थांबला असेल? 9 महिने, 9 दिवस नाही, 12 महिने नाही, 12 वर्ष. ब्राह्मणाचे पोर खेळाचे ध्याने, ब्राह्मणाचे पोर खेळाचे ध्याने, 12 वर्ष नागवेची पळून गेले, नागवेची पळून गेले. ब्राह्मणाच्या पुढे का खेळाशी आलं, 12 वर्ष लपालले. बैसोनी खोळे शिवकर आहे गर्भी, शिनला येरझारी. या येण्या जाण्याला इतका तो शिनला होता, परंतु डॉक्टर व्यासांनी सांगितलं, अरे बाबा कवर थांबतो आतमध्ये, आता बाहेर ये. मग हा गर्भवासाचा फेरा चुकवण्यासाठी या ठिकाणी व्यासांनी सांगितलं, जन्माला आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मार्ग सांगू. तदनंतर ते बाहेर आलेले आहे. या येरझारी संपवण्यासाठी आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय जोडलं पाहिजे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जोडी
कंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. हा गर्भवासाचा फेरा चुकवण्यासाठी आपण अनेक मार्गाने जाण्याचा जरी विचार करत असाल, परंतु त्या मार्गाने आपल्याला भगवंतापर्यंत जाता येईलच असं नाही. कारण की ह्या सगळ्या वाटा आहे ना बोचट झाल्यात, बोचट. त्या वाटाने आपल्याला भगवंतापर्यंत जाता येईल असं सांगत नाही. उदाहरण देऊन सांगतो. महाराज सांगतात अवघ्या वाटा या क्षीण झालेल्या वाटा आहेत. या वाट्यांच्या दृष्टिकोनातून आपण भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला ना तरी आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. मग कुठल्या वाटेने गेलं पाहिजे आपण? भक्तिपंथ बहु सोपा. या सोप्या मार्गाचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्या सोप्या मार्गाच्या द्वारा आपण काय जोडलं पाहिजे तर भगवंताचं नामचिंतन आपल्या कंठामध्ये. देवाला जोडायचे नामचिंतन कंठात धारण करायचं म्हणजे देवाचा फोटो गळ्यात घेऊन फिरायचे का काय? काय करायचंय आपल्या जीवनामध्ये? काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या या कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन सतत आपण धारण. आपण सगळे जन्माला आलो, परंतु जन्माला आल्यानंतर या मृत्यू लोकांमध्ये काय सार आहे, काय आसार आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आसार सार याचा विचार करून आपण त्या भगवंताचं नामचिंतन आपल्या कंठामध्ये धारण केलं पाहिजे. सारा सार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे किंवा कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये दुसरं काही जोडू नका. दुसरं काही जरी जोडण्याचा प्रयत्न केला ना ते सगळं सरणार आहे, परंतु असं जोडावं जे न सरणार आहे. जोडिले हे नसले अविनाश अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखिएला. असं जोडलं पाहिजे जे जोडल्यानंतर न सरणार आहे. महाराज बोलतात असं जोडा. आईशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. एक मला सांगा, आपण गर्भवासाला येत असताना आज आपल्याला आठवते का आपल्या आईच्या पोटात आपल्याला किती त्रास झालाय? आईच्या पोटामध्ये असताना 9 महिने दिवस श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होता. आईचं पोट म्हणजे काय मुख्यमंत्र्याचा बंगला आहे का काय? अहो आतमध्ये श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो. आणि ज्या वेळेला श्वास घेण्यासाठी त्रास होतो ना त्यावेळेला त्या जीवाला वाटतं या दुःखापासून देव मला कधी वेगळं करील. प्रत्येकाला वाटतं एक वेळ आईच्या पोटात असताना अशी परिस्थिती होती की श्वास घेण्यासाठी सुद्धा आपल्याला त्रास होता. आणि अशा वेळेला देवाला नवस करतो, देवा या दुःखापासून मला वेगळं कर. मी बाहेर आल्यानंतर आठवीन पाय. बरं किती रात्रंदिवस असं आतमध्ये पोटात असताना सांगतो, बाहेर आल्यानंतर 1 तासही घेत नाही. रात्रंदिवस नामचिंतन घेत म्हणून सांगतो आणि 1 तास भजन असताना उरक 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 उरक. काय काय मंडळी त्यांनी त्याशी पळणारी असतात. घे उरकून घे उरकून घे उरकून. खरंच महाराज राहुल महाराज काय काय मंडळी भजनात बसले ना, जर आपण भजन म्हणत असेल ना, समजा गाथा भजन असेल, त्या गाथा भजनाचा काय काय मंडळींना लय कटाळा. भजन लय चाललं असेल ना, घ्या उरकून घ्या उरकून. आता हात करून घ्या उरकून अशा पद्धतीची बरी. तुम्हाला एक सांगतो, आपण या ठिकाणी भजनामध्ये कधीच कंटाळा केला नाही. भजनामध्ये तुम्हाला खरं सांगतो, जन्माला आपण आलोय खरं, परंतु हे भजन करण्यासाठी आलो. भजन करत असताना हा गर्भवासाचा फेरा जर चुकवायचा आहे, तुम्हाला सांगतो गर्भवासाच्या गर्भाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय. आतमध्ये आईच्या पोटात असताना इतका जर त्रास आपल्याला होतोय, आज आपल्याला आठवत नाही. एवढंच नाही, या माऊल्यांनी कितीतरी पोरांना जन्म दिला असेल. तुम्ही बारीक सांगा, तुकोबारांचं प्रमाण अगदी सरळ मी बोलून जातोय. काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझं क्षण क्षणा ध्यातसे. काय त्या यत्न असतात महाराज. जन्म देत असताना प्रसूत असताना कधी कधी मूल तरी जगवतं किंवा ती माता तरी जगवती.
दोन्ही ज्या वेळेला सुखरूप सुटतात ना त्यावेळेला आनंद त्या कुटुंबाला होत असतो. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वी पोटात भार 9 महिने 9 दिवस वागती आहे. बरं बाहेर येत असताना किती त्रास, परंतु हा जो गर्भवासाचा फेरा आहे ना हा फेरा चुकवण्यासाठी महाराज म्हणतात आईशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाला आल्यानंतर काय आपण जन्माला आल्यानंतर ज्या विश्वामध्ये आपण रममान आहोत ना त्या विश्वाचा विचार करत असताना श्री तुकोबाराय म्हणतात अरे ज्यांच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करताना ज्यांच्यासाठी मरताना ते मुळात कसे आहे नाशिवंत नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. अहो बीजच दुःख देणार असेल आणि तिथे जर आपण सुख शोधत असू तरी किती मोठा गैरसमज आहे आपल्याला. आपण लावली चांगली बाबळाच्याकडे अशी बाबळ लावली, बरं नुसती बाबळ नाही इडी बाबळ लावली आणि त्या इडी बाबळाला म्हणतो आंब का नाही आलं, पेरू का नाही आलं, चिकू का नाही आलं. अहो बीजा दुःखाचा आहे. तिथे काय आपल्याला सुख मिळणार आहे का? 3 गोष्टी सांगितल्या नाशिवंत अटीमध्ये. पहिलं सांगितलं प्रिया, प्रिया म्हणजे आपली बायको नाशिवंत सांगितली. बऱ्याच वेळेला जर महिलांविषयी बोललं तर महिलांना ते आवडणार नाही, परंतु श्री तुकोबारायांनी सांगितलेल्या या गोष्टी नाशिवंत आहेत. काही मंडळी त्या पत्नीसाठी इतके वेडे होतात, नुसते वेडे नाही महाराज बाई वेडे होतात. बायको जशी म्हणल ना तसा गडी पळतो. जा दळायला लगेच पिठाचा डबा डोक्यावर घेऊन निघाला दळायला, जा गोडेगावला लगेच निघाला गोडेगावला, चला माहेराला गाडी घेऊन निघाला लगेच माहेराला गाडी घेऊन. जे जे ऑर्डर सुटतील ना त्या ऑर्डर इतका वेळा होतो. किती वेळा होतो सांगू का? गुरुवारी आमचे माधव बाबा म्हणत असतात तो इतका वेळा होतो का त्या बायकोच्या बाबतीत सांगत असताना बाबा काही त्या पद्धतीचा एक श्लोक म्हणतात, अग माझे बाईले तुला सगळं वाहिले, अग माझे बाईले तुला सगळं वाहिले, तू माझी देवीन मी तुझा भोप्या. बाबा त्या ठिकाणी म्हणतात तू माझी देवी आहे मी तुझा भोपा. अशी बऱ्याच भोपे जे आहेत त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी तशी बनलेली असते बरं का. इथलं कोणच नाही बरं का, जे आलेलं नाही त्यांचं मी बोलतोय. नाशिवंत अटी पहिली सांगितली प्रिया, दुसरं सांगितलं पुत्र. पुत्राच्या साठी आपण रात्रंदिवस अहोरात्र काबाड कष्ट करतो. प्रामाणिकपणे सांगतोय मी तुम्हाला, या संसारामधील या मिथ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाची. बरं या गोष्टी खोट्या कशा सांगितल्यात? आपण ज्या गोष्टीसाठी रममान आहोत रात्रंदिवस काबाड कष्ट करतो या गोष्टी जर खोट्या बोलल्या तर तुम्हाला त्या चांगलं नाही वाटणार. पण तू खरंच सांगतो आपला सगळ्यांचा संसार चालला, ज्यांचं लग्न झाला त्यांचा विचार करा बरं का, त्यांचा सगळ्यांचा संसार चालला. बरं
ज्यांनी लग्न केलं ते प्रामाणिकपणे सांगा, या माऊल्यांचा किती मोठा त्याग आहे हो. हा अहो, 1 मिनिटामध्ये सगळं सोडून आपल्यासाठी ते आल्यात. आईला सोडलं, बापाला सोडलं, बहिणीला सोडलं, भावाला सोडलं, मैत्रिणीला सोडलं, नातेवाईक सगळ्यांना सोडून आपल्यासाठी ते आल्यात. बरं, आल्यानंतर किती मोठा त्याग आहे. पहाटे 4 वाजता त्या उठतात ना, पहाटे 8 वाजता. पूर्वीच्या काळी 8 वाजता नाही, पहाटे 4 वाजता महिला उठायच्या. सध्याच्या काळात 8 काय 9 काय स्वातंत्र्य आहे ना त्याच्या काळामध्ये. बरं, जाऊ द्या. उठल्यानंतर किती आपली बढत असतं. लगेच उठल्याबरोबर आंघोळीला गरम पाणी, मोरीमध्ये लगेच आंघोळ झाल्याबरोबर टावेल, हे घ्या कपडे, ते झालं लगेच घ्या चहाचा कप हातामध्ये, नाश्ता, जेवण, संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी पुरवतात. खरं सांगा मला, एवढी प्रेम करणारी तुमची बायको आहे. तुम्ही जर एखाद्या दिवशी म्हटलं ना, आज आपल्याला जेवायला भजी बनवायची, लगेच भजी बनवणार. तुम्ही जर म्हटले आज आपल्याला पोळ्या खायच्यात, पोळ्या बनवायच्यात, हा लगेच पोळ्या बनवणार. तुम्ही जर म्हटले आपल्याला आज पावभाजी खायची, पावभाजी सुद्धा लगेच बनवते बायको. मला खरं सांगा, एवढी प्रेम करणारी तुमची बायको आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो, का हो एवढी प्रेम करणारी तुमची बायको आहे, अशी कल्पना करा बर का नारायण महाराज, कल्पना करा. या शब्दाला खाली अंडरलाईन बघा, म्हणजे खाली रेष मारा. अशी कल्पना करा मी म्हणतोय. काय ज्यांची लग्न झालेली आहेत ना, त्यांच्या सगळ्यांच्या बायका आज मेल्या, अशी कल्पना करा. आणि मेल्यानंतर त्या सगळ्यांच्या बायकांची प्रेत स्मशानभूमीमध्ये नेलेली आहेत. आणि स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर त्या स्मशानभूमीमध्ये बायकोचं प्रेत त्याची तेवर ठेवलेलं आहे. मग आता प्रामाणिकपणे सांगा, एवढी जीव लावणारी बायको तुमची मेलेली आहे ना, मग सांगा तुमच्या बायको बरोबर जळण्यासाठी किती पुरुष तयार आहेत. बघा, तुम्ही म्हटलं बापाच्या बापासारखा बाप नाही, एक सुद्धा हातवर नाही. हा काय असं प्रेम करतात का? तुम्हाला खरं सांगतो, जाऊ द्या, तुम्हाला मायाच कमी आहे मुळात. आपण यांना विचारू, का हो तुम्ही एवढा मोठा त्याग केला, आई बापाच्या घरादाराला सोडलं. बरं, हे म्हणल तशा गोष्टी तुमच्या पण ऐकत नाही. हे जर कधी मंचरला, नारायणगावला, पुण्याला, घोड्याला जर गेले ना, तुम्ही म्हटले ना आज जरा आशीर्वाद मधून भाजी घेऊन या, लगेच भाजी घेऊन पळत येते ती. हा, ते जर कुठं पुण्याला फिरायला गेलं, तुम्ही म्हटलं आपलं लग्न जमलेलं आहे, 1 साडी घेऊन येते, 2 साड्या घेऊन येते. जर कधी सोनं बनवायला गेलं ना, 1 तोळा ठरवून गेलेला असते, परंतु बायकोसाठी इतके येड होते, 5-5 तोळं करून घेते, कर्ज करून ठेवते. प्रामाणिकपणे मला सांगा, एवढा जीव लावणारा तुमचा नवरा, तुम्ही म्हणेल त्या गोष्टी तुम्हाला पुरवतो, त्या देतो. तुम्ही सुद्धा अशी कल्पना करा, काय की आज संध्याकाळी आपल्या सगळ्यांचे नवरे मेल, अशी कल्पना करा. तुमचे नवरे मेल्यानंतर त्यांचं प्रेत स्मशानभूमीमध्ये नेलेलं आहे, जितेवर प्रेत ठेवलेलं आहे. आणि आता खरं सांगा प्रामाणिकपणे, तुमच्या नवऱ्या बरोबर जळण्यासाठी किती महिला तयार आहे? एखादी तरी हात वर करा. अरे वा, सगळे हात वर झाले हो. हा, मागं पाहू नका, एक सुद्धा होणार नाही. प्रिया आणि पुत्र या बाबतीमध्ये संपूर्ण आपलं आयुष्य खर्च करतोय. बरं, मला प्रामाणिकपणे सांगा, आतापर्यंत तुम्ही जे धन कमवलेलं आहे ते कोणासाठी कमवलंय? कोणासाठी काम केलं तुम्ही? कशासाठी जमीन साठवली? कशासाठी घरं बांधली? कशासाठी ट्रॅक्टर घेतलेत? कशासाठी गाड्या घेतल्यात? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, प्रिया, पुत्र, धन, या 3ही गोष्टींचा विचार केला तर ह्या सगळ्या नाशिवंत आहे. मला एकच सांगा, आपण आपल्या जीवनामध्ये जे धन कमवतोय, आता तुम्ही मला सांगू नका तुमचे बँकेत प्रत्येकाचे किती आहे. फक्त मला एवढंच सांगा, तुमच्या जवळ असलेली जी धनसंपत्ती आहे, जे पैसे आहेत, आपण सगळेजण मरणार आहोत. बरं, मेल्यानंतर आपण आपल्या बरोबर किती धन येणार एवढंच मला सांगा. हा, 1 रुपया देतात, तो पण स्मशानभूमीपर्यंतच. धन मिळविले कोटी सवेला रे लंगोटी, सवेला रे लंगोटी, सवेला रे लंगोटी. धन मिळविले कोटी सवेला रे लंगोटी, सवेला रे लंगोटी, सवेला रे लंगोटी. धन मिळविले कोटी कोटी काळ घेतल्या न सोडी. काळ घेतल्या न सोडी. किती जरी धन कमवलं, तुम्हाला एक सांगतो,
एक दिवस प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना आता एक दिवस नाही तसा रोजच प्रवास करायला कंटाळा यायला लागला आता प्रवासाचा. बरं प्रवास करत असताना तुम्हाला खरं सांगतो, त्या ज्या गाड्या असतात ना त्या गाड्यांवर लय भारी स्लोगन लिहिलेले असतात मागं. ते कार्गो होता कार्गो, आणि त्या कार्गोच्या फाळक्यावर मागून असं 2 वाक्य लिहिली होती. पैशाला 2 प्रश्न विचारले होते. पैशाला वरचं वाक्य होतं, पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा. वरचं जे वाक्य होतं ना ते वाक्य असं लिहिलं होतं, पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा. अहो तो पैसा कमवण्यासाठी काय रात्र दिवस अहोरात्र आपण कष्ट करतो हा. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी. महाराज वाट पाहत नाही का, काय पाहत नाही. सध्याच्या काळामध्ये माणूस निस्ता पळतोय, निस्ता धावतोय. कशासाठी? पैशासाठी. पैशासाठी धावतोय, पैसा कमवतोय. तुम्हाला पैसा कमवणे असं मी म्हणणार नाही, सगळ्यांनीच पैसा कमवला पाहिजे, परंतु जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरी. पैसा कमवत असताना आपण सगळी मंडळी पैसा कमवतोय. त्या पैशाला विचारलेले 2 प्रश्न सांगतो मी तुम्हाला. त्या पैशाला विचारलं होतं, पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा, आणि खाली लिहिलं होतं, मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. सांगा मला, आपल्या जीवनामध्ये आपण कमवलेला पैसा आपल्याला नेता येतो का? या सगळ्या गोष्टी नाशिवंत अटी आहेत. नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र, धन, आणि आपण त्याच्यामध्ये रममाण झालेलो आहोत. एकच सांगतो तुम्हाला, आपला प्रवास करत असताना प्रत्येक मनुष्याने प्रवास असा करावा की ज्या भवसागरातून आपण चाललेलो आहोत ना, त्या भवसागरातून जात असताना आपण ज्या नावेत बसतो ना, ही नाव जी आहे ना, ही नाव आपल्याला धडाची करता आली पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. नाव धडकला सहस्रनामाचे, नाव धडकला सहस्रनामाचे. प्रवास चालू आहे. ज्या भवसागरात आपण आहोत ना, त्या भवसागरातून जात असताना आपल्याला ही नाव धडाची करता आली पाहिजे. बरं, प्रत्येकाला दिली नाव. एक मला सांगा, प्रवास करत असताना आपण भवसागरातून म्हणजे पाण्यातून प्रवास करतोय. डिंबा धरण आपल्या जवळ आहे. बरं, धरणातून प्रवास करत असताना आपण नावेत बसलोय. मला एकच सांगा, प्रवास करत असताना पाण्यात नाव पाहिजे का नावेत पाणी पाहिजे? नावेत पाणी. नावात पाणी घेतलं बुडून जाईल ना. हा, पाण्यामध्ये नाव पाहिजे. बरं, नाव घेऊन आपण पाण्यातून चाललोय आणि जात असताना प्रवास आपल्याला धडाचा केला तर आपल्याला पैलतीराला जाता येईल, आणि धडाचा प्रवास केला नाही, नावेत बसताना उड्या मारायला लागला वाकड्या पलटी नाव. तुम्हाला खरं सांगतो, बरेच जण नावेत बसलेले परंतु त्यांना धडाचा प्रवास करता येत. बऱ्याच वेळेला एखाद्याला काम सांगितलं, समजा एखादा घोडेगावला चाललाय, घोडेगावला जात असताना आपल्याकडे गाडी नाही. आपण म्हणतो, अरे तुझी गाडी आहे ना, मला जरा थोडा आता आपल्या भाताला खत मारायचंय, ये गोण खाली घोडेगाववरून घेऊन ये खताची. बरं, त्याच्यात गाडी आहे म्हणून चांगले 1001 रुपये दिले खताची गोण आणायला, आणि खताची गोण आणायला 1000 रुपये दिल्यानंतर संध्याकाळी गाडी आली. गाडी आल्यानंतर हा गेला बरोबर. आता खताची गोणी आणि आणली असं आपण 1000 रुपये पण दिलेले आहेत. बरं, पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी तो गोण मारण्यासाठी जातो, परंतु त्याने कुठल्याही प्रकारे गोण आणलेली
त्यावेळेला माणूस म्हणतो, अरे तुला कुठले काम सांगितलं का तू धडाच करीत नाही. असं कितीतरी जणांना काम सांगितल्यानंतर धडाचं करता येत, उलट धडाचा बिजोड करून टाकत, काहीतरी गोंधळ करून टाकत. एक सांगतो तुम्हाला, आपला प्रवास जो चालला आहे ना भवसागरातून, महाराज बोलतायत तुम्हाला तुमची नाव धडाची करता आली पाहिजे. नाव धड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूसी थडी पावे. काय प्रवास करत असताना आपल्याला पैल तीराला जाता आलं पाहिजे. एकच उदाहरण सांगतो, मी थांबतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे, रामायणामधला प्रसंग सांगतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी संपूर्ण वानर सेनेला बरोबर घेऊन लंकेमध्ये चालले होते. बरं, जात असताना काय झालं, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा सेतू होता का? नव्हता. परंतु त्या वानर सेनेमध्ये अशी दोन वानर होती की त्यांच्यामध्ये अशी शक्ती होती की दगडी टाकली की ते पाण्यावर तरंगायची. यांची काय नाव, नळ आणि निळ. या दोघांकडे अशी शक्ती होती की पाण्यावर दगड टाकल्यानंतर तरायची. बरं, तिथं तरत नव्हती. ते काय करायचे, त्या दगडावर राम नाव लिहायचे आणि मग ती दगड टाकायचे. त्या ठिकाणी सेतू तयार होऊ लागला. देवाला वाटलं कुठपर्यंत सेतू आला, म्हणून भगवंत साक्षात बघायला आले, अरे माझ्या नावाने या ठिकाणी दगड तरतायत, मग आपण एखादा टाकून पाहा. देव आला, देवाने एक दगड उचलला, पाण्यामध्ये टाकला. टाकल्याबरोबर तो दगड बुडून गेला. दुसरा उचलला, दुसरा सुद्धा बुडाला. अहो, तिसरा उचलला, तिसरा सुद्धा बुडाला. बऱ्याच वेळेला तुम्हाला खरं सांगतो, समजा एखादा नवीन सायकल चालवणारा असू द्या आणि सायकल चालवत असताना तो रस्त्याने सायकल चालवता चालवता पडू द्या. पडल्यानंतर जे सायकल शिकलेले त्यांनी प्रामाणिकपणे सांगायचं, पडल्यानंतर माणूस लागलंय ते पाहतो का, कुणी पाहिलं का ते पाहतो? कुणी पाहिले का ते पाहतो. 3 दगड टाकल्यानंतर एकही दगड तरला नाही. असं देवाने सहज मागं पाहिलं का हनुमंताला उभं होते. अरे हनुमंता कधी आल्या, म्हटलं देवा पहिल्याच दगडाला आलोय मी. तुझ्या नामाचा महिमा, तुझं मेघ क्षामा. आपल्याला भवसिंधू तरुण जायचं आहे, परंतु तरुण जात असताना आपल्याला ही नाव धडाची करायची. परंतु कशी करायची? सहस्र नामाची. नाव धड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूची थडी पावे. मग त्या भगवंताचं नामचिंतन सर्वांनी प्रेमपूर्वक एकदा घेऊया. विठोबा प्रवास चाललेला आहे, त्या भवसागरातून प्रवास करत असताना आपल्याला ती नाव धडाची करायची. नामचिंतनाने आपल्या जीवनामध्ये असा संचय झाला पाहिजे. हा जो आपल्याला भाता दिलाय ना, भाता, या भात्याच्या द्वारा असे रामबाण आपल्याला तयार करता आलं पाहिजे की ते रामबाण तयार केल्यानंतर प्रत्येक मनुष्याला ज्याची भीती आहे, प्रत्येकाला वाटतं मी जास्तीत जास्त जगलो पाहिजे, प्रत्येकाला वाटतं ना जास्तीत जास्त जगलो पाहिजे. मग जास्तीत जास्त जगण्यासाठी असे रामबाण आपल्या जवळ आपण तयार केले पाहिजे. बरं, कशा प्रकारे तयार केले पाहिजे? कुठले काम करत असताना ते देवाचं नाव आपण घेतलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. हे रामबाण आपल्या जीवनामध्ये असे तयार केले पाहिजे, ज्या वेळेला ते रामबाण तयार होतील ना, त्यावेळेला आपल्या मुखातून या भात्यामध्ये ते रामबाण ज्या वेळेला असतील, त्यावेळेला तो काळ जरी आला ना, त्या काळाच्या तोंडात हाणण्याची शक्ती त्या बाणामध्ये असेल. तुका म्हणे काळा
ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नासिवंता टिपलिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ यथामती यथा अवकाश माझ्या मर्यादित वेळेमध्ये या ठिकाणी मी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उन्हाचे दिवस आहे म्हणून या ठिकाणी बऱ्याच वेळेला जास्त उन्हामध्ये त्रास होतो. बाबा तर म्हटले महाराज अर्धा तास जरी सेवा महाराजांना चक्कर आली ना या ठिकाणी महाराजांना चक्कर आली बाबा तर म्हटले अर्धा पाऊण तास जरी सेवा झाली ना लय झालं. परंतु या ठिकाणी आपण सर्व मंडळी अगदी मनपूर्वक जी साथ केलेली आहे हरिभक्तीपर्यंत राहुल महाराज असतील हर्षल महाराज असतील दत्ता महाराज असतील वैभव महाराज असतील प्रमोद महाराज असतील आनंद सर आहेत त्याचप्रमाणे भरमळ महाराज आहेत आमचे शांताराम बाबा या ठिकाणी बसलेत लोकरे बाबा या ठिकाणी बसलेत भरमळ सरांचे बंधू या ठिकाणी बसलेले आहेत राम महाराज या ठिकाणी परमार्थाच्या दृष्टिकोनातून या फुलवडे गावामध्ये बऱ्याच वेळेला येण्याचा संपर्क आला आणि तो संपर्क फक्त बाबांमुळे आलेला आहे. बाबा असतील आमचे विजूदादा असतील यांच्या माध्यमातून या फुलवडे गावामध्ये मी बहुतांशी बऱ्याच वेळेला आलो. परंतु ज्या वेळेला आलो त्या वेळेला या मातेशी भेट व्हायची इथं सुद्धा नाही तर घोडेगावला ज्या वेळेला येण्याचा संपर्क यायचा त्यावेळेला आमच्या आशाताई ताजवे या ठिकाणी उपस्थित आहेत की बाबा मगाशी आम्ही आतमध्ये फेटा बांधत होतो त्यावेळेला फेटा बांधत असताना बाबांची व्यथा बाबा व्यक्त करत होते. अक्षरशः बाबांचा हंबरडा मला त्या ठिकाणी थांबवता येत नव्हता. 5.5 महिने झाले तरी पण आजही आईची आठवण या ठिकाणी बाबांच्या मनातून जात नाहीये. या ठिकाणी ते मगाशी दिसत होतं. मी या ठिकाणी आमचे अंकुश भाऊ असतील आणि ते त्यांची पुतणी आहेत बंधू आहेत या सर्वांना मी विनंती करेल बाबा असं व्यक्तिमत्व आहे की एक आंबेगाव तालुक्यामधील पश्चिम पट्ट्यामधील जरी ते कीर्तन प्रवचन करत नसतील परंतु पुढच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या मुखावर त्यांचं नाव असणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना झपा काय ज्या वेळेला माणसं जातात ना गेल्यानंतर मग लोक खूप जेवण घालतात.
आमचा बाबा असा होता आणि आमची आई तशी होती, आणि मग लोकांना खाऊ घालतात. आता लाडू, गुलाबजामुन, आंबरसन काय काय जीव घालतात. परंतु ज्या वेळेला असतात ना त्यावेळेला लोक त्यांचा विचार करत नाही. ज्या वेळेला आहे त्यावेळेला सगळ्यांनी विचार करावा. ही माता गेल्यामुळे साहजिकच त्यांना जे दुःख झालेलं आहे ती दुःख सहन करण्याची शक्ती भगवंताने त्यांना द्यावी. तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी अगदी शांत चित्ताने जी सेवा श्रवण केली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व महाराज मंडळींचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी बाबांनी मला कीर्तनाची जी आज्ञा दिली आणि जी संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल बाबांचा सुद्धा मी आभार व्यक्त करून या ठिकाणी जास्तीची वेळ न घेता एकदा श्री तुकोबरायांचं भजन करून आपण थांबूया. तुकाराम तुकाराम गेले 10 वर्ष आपलं जे गुरुकुल चाललेलं आहे श्रीराम गुरुकुल, या गुरुकुलांमध्ये गेल्या वर्षी 80 विद्यार्थी शिक्षण घेत होते. परंतु अभिमानाची गोष्ट सांगतो तुम्हाला, आता सुट्टी लागून फक्त 15 दिवस झाले आणि 15 दिवसामध्ये आणखीन 20 ऍडमिशन होऊन 100 विद्यार्थी झाले. त्यामुळं आता यावर्षी ऍडमिशनला थोडी जागा शिल्लक राहिलेली नाहीये. परंतु ज्यांना वाटत असेल की जे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन आपल्या गुरुकुल मध्येच आहे, सुट्टी लागली तरी पण ते परिसरातले आपले गोळा करून मी या ठिकाणी आज त्यांना कीर्तनाला आणलेलं आहे. जरी कुणाला वाटत असेल तर त्यांनी पुढच्या वर्षी त्या ठिकाणी आपल्या मुलांना गुरुकुलामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या मुलांना चांगला मार्ग दाखवावा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून झालेली सेवा भगवंताच्या चरणावर, माता पित्याच्या चरणावर समर्पित करून, गुरुवारांच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय रे शंकर भगवान तारेश्वर महाराज जगद्गुरुकाराम महाराज महाराज औदुंबरेश्वर भगवान की सर्वांनी खाली बसून घ्या. टाळकरी मंडळी, भरकरी मंडळी आपण स्टेजवरच बसा, आहे तिथेच बसा. फुलवडे गावचे ग्रामदैवत श्री औदुंबरेश्वर महाराजांच्या वास्तव्याने पुनित अशा या फुलवडे गावामध्ये कैलासवासी हरिभक्त परायण अखंड सौभाग्यवती राधाबाई रामचंद्र लोकरे यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी असणारे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी जो कीर्तनरूपी सेवा सादर केली, या कीर्तनरूपी सेवेमध्ये हरिभक्त परायण विकास महाराज हडवणे, संस्थापक श्रीराम गुरुकुल गिरवली यांची या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा अतिशय उत्तम प्रकारे सादर झालेली आहे. आता या ठिकाणी राधाबाई लोकरे यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित जे वारकरी संप्रदाय आहे यांच्या लोकरे परिवाराच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. प्रथमतः ज्यांनी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा सादर केली ते हरिभक्त परायण विकास महाराज हगवणे यांचा
यथोचित सत्कार राजाबाईचे पती हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज लोकरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कीर्तन म्हटलं की सर्व साथ संगीत असेल तरच ते कीर्तन यशस्वी होतं. तर यासाठी महाराजांनी ज्यांनी साथ दिली ते हरिभक्तपरायण विकास महाराज हगवणे यांच्या सत्कार या ठिकाणी होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चला महाराज. त्यानंतर नारायण महाराज चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून या कीर्तन रूपी कार्यक्रमामध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेले. लोकरे परिवाराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यानंतर वैभव महाराज गाडेकर यांच्याही लोकरी परिवाराचे जे सत्कार होते त्याचा त्यांनी स्वीकार करायचे. प्रमोद महाराज धोंडकर महाराज या आपले सत्कार होते लोकरी परिवाराच्या वतीनं. हा. त्यानंतर दत्त महाराज भागवत यांचा सत्कार होतोय. त्यानंतर हरिभक्तपरायण राहुल महाराज एरंडे यांच्याही लोकरी परिवाराचा ते सत्कार होतोय. त्यानंतर हरिभक्तपरायण हाचल महाराज मनसुख यांचा सत्कार लोकरी परिवाराच्या वतीने होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. याच्यानंतर हर्षल महाराज झाले का? हा. हरिभक्तपरायण कृष्ण महाराज हगवणे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. यानंतर श्रीराम गुरुकुल या गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून कोणतरी याचे त्याचाही सत्कार या ठिकाणी होतोय. यानंतर फुलवडे गावचे भूषण हरिभक्तपरायण अनंत महाराष्ट्र यांचाही सत्कार लोकरी परिवाराच्या वतीने होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. उद्या आनंद सर. लागणार एक राहू द्या एक राहू द्या.
त्याच्यानंतर हरिभक्त परायण शांताराम महाराज चितकारे, शांताराम महाराज चितकारे यांचा सत्कार होतो, त्यांनी स्टेजवर यायचे. याच्यानंतर दत्तात्रय भुरकुंडे आणि जगदूशेठ वाटेकर यांचाही लोकरी परिवारचे होते, सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचे. त्याच्यानंतर हरिभक्त परायण फुलवडे गावचे भूषण हरिभक्त परायण राजू महाराज भारमळ यांचे सत्कार होते. चला हा झुंगाजी महाराज भारमळ आपल्या सत्कार लोकरी परिवारचे होते, एक झुंगाजी भारमळ. विठ्ठल भारमळ, विठ्ठल रामदेव भारमळ, नावजी भारमळ, श्रावण काठे यांचाही या ठिकाणी लोकरी परिवारातून सत्कार होतोय, त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारायचे. रामदास कोंडार, राजाराम झडे, ज्या पाहुण्यांचे नाव या ठिकाणी श्रावण काठे, रामदास कोंडार, राजाराम झडे, गोपाळा भांगरे, दत्तू भांगरे या मंडळींनी आपलं सत्कार स्वीकारायचे. चला या या. हरिभक्त परायण विष्णू झाडू भारमळ आणि रामचंद्र सोमा भारमळ यांनी या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचे. चला महाराज विष्णू बुवा, विष्णू भारमळ, रामचंद्र भारमळ, त्याचप्रमाणे विलास जगदू भारमळ महाराज आणि रामदास पांडुरंग भारमळ महाराज यांनी या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचे. त्याचप्रमाणे निंबाजी घमाजी भारमळ यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारायचे. चंद्रकांत कभाले, चला या इथे आपला सत्कार होतोय. सखाराम विठ्ठल कभाले, सखाराम वालोंगळे, कृष्णा पोटे, अशोक भवारी पाहुणे. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवणासाठी जेवण झाल्याशिवाय कोणी जायचं नाही. हा गणेश भारमळ, पाहुणे मंडळींना नम्रतेची विनंती आहे, जेवण झाल्याशिवाय कोणी जायचं नाही. शरद मोरे पाटील यांनी या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचे. त्याचप्रमाणे श्री रवींद्र शेटे घोडेगाव यांनी या ठिकाणावरून आपला सत्कार स्वीकारायचे. त्याचप्रमाणे राजकुमार लोकरे, बबन खमसे, माजी सरपंच कोळवाडी, नावजी दळवी, मारुती भिवाजी हिले, सीताराम लक्ष्मण भारमळ, अर्जुन भारमळ, चेतन नंदकर या सर्व मंडळींनी या ठिकाणी येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे कोणीबा उगले मुख्याध्यापक यांनी या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारायचे. बाळू बांबळे, दत्ता भारमळ या सर्व मंडळींनी या ठिकाणी यायचे. नाव सांगा. हा भोर सर या या ठिकाणी सत्कार स्वीकारते. भोर सर, विजय मारुती लोकरे, सानप गुरकुंडीच्या गाडीवर आल्यावर सानप यायचं तुमच्या सत्कार होत्या ठिकाणी. सुधा मुगडे, चला सुधा मुगडे यांनी या ठिकाणी येऊन आपला सत्कार घ्यायचे. अशोक मोहडोळे,
सकाराम डोंगरे चला श्रावण चाट घेतली आपण लोकनियुक्त सरपंच बबन नारायण मोहरे गुरुजी यांचा सन्मान होतोय. गावाला गेले बरे आता परत पुण्याला जायचे हा दत्ता जानपूर विरडक यांनी या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गाडी हो गाडीवर बरोबर त्या पोराला कशी तरी मी आणली होता पायात. त्याला आणला का मग आता काय करू अरे फोन मी सांग नाही म्हणजे गाडीच पाहिजे तुला नाही मला तिकडून गाडी शिव पाहिजे नाही शेतं समजतं मला तुला. रात्री केला ना फोन मला आम्ही गोडेगाव थांबलो असतो यासाठी काय गोड्या थांबू तिकडून गाडी नाही ना लगेच जायचं आम्ही हा गणेश बबन बारमाळ यांनी सुद्धा या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. अर्जुन महाराज बारमळ, हरिभक्त परायण सोमनाथ महाराज बारमळ आपला सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्त परायण काळू मुंडे भीमाशंकर यांनी सुद्धा या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. काळू मुंडे सीताराम पाहुणे मंडळीला विनंती आहे, कृपया या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. कीर्तन नंतर आपला सन्मान होतो. या ठिकाणी यायचं सन्मान घेऊन जायचंय. आणि ते ठोकर पुढे असते त्यांनी या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा. आणि ते ठोकर मामा जावा जीप मालक दत्तात्रय भारमळ, चला चला जेवणासाठी बसून घ्यायचे पाहुणे मंडळींनी. मोबाईल काढा बाहेर रे मोबाईल कोणते काढून